प्रेक्षकांनो, आज सुद्धा प्रेमाची गोष्ट खूप छान दाखवलं आहे त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय की सागर काहीच बोलत नसतो. मग मुक्ता म्हणते, ठीक आहे, सुरुवात मीच करते. हे बघा, आपण का ताणतोय हे आपल्याला क्लिअरली दिसतंय ना. मिहिर मिहिकाचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. मग हे पुरेसं नाही आहे का? तेव्हा सागर म्हणतो, अजिबात नाही. मुक्ता म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? सागर म्हणतो, प्रेम वगैरे काही नसतं, सगळं मनाचे खेळ आहेत हे. मुक्ता म्हणते, असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर फिलिंगबद्दल हे मत आहे तुमचं? सागर म्हणतो, हो, प्रेम म्हणजे हे अन्नावरच्या वाफेवरचं असतं हो. सुरुवातीला वाफाळतं बघताना खूप छान वाटतं, नंतर वाफ उडून जाते, नंतर उडतं ना तो संसार नावाचा बेचव पदार्थ. मुक्ताला हे ऐकून भीतीच वाटली आहे, रॅदर नवल वाटलंय. सागर म्हणतो, कुठल्या जगात वावरताय तुम्ही? बी प्रॅक्टिकल. मुक्ता म्हणते, मला नाही वाटत प्रेम असं काही असतं. अहो, प्रेम तर उलट आईच्या हातच्या चवीसारखं असतं. ती दिसत नाही पण असते. म्हणून तर शेपूची भाजी सुद्धा कधीतरी खूप टेस्टी वाटते. तसा अनुभव नाहीये मला लग्नाचा. असेल संसार बेचव, पण म्हणूनच तर प्रेम महत्वाचं असतं ना संसारामध्ये. एकच पदार्थ आयुष्यभर चवीने खाता यावा. या सागर म्हणतो, हे सगळे शब्दाचे खेळ आहेत. प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही हं, प्रेम तुम्हाला चालायला शिकवतं. सागर म्हणतो, अजिबात नाही, प्रेम तुम्हाला मागे खेचत असतं. तेव्हा मुक्ता म्हणते, प्रेम पुढे जाण्याचं बळ देत असतं. सागर म्हणतो, प्रेम रडवतं. मुक्ता म्हणते, प्रेम हसवण्याची कारणं देतं, सहन करायची शक्ती देतं. हे बघा, तुम्हाला आणि मला काय वाटतं ना हे मॅटर नाही करत. त्या दोघांना काय वाटतं ना हे मॅटर करतं. त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. हे बघा, मला माहिती आहे आपल्या दोन्ही फॅमिलीच्या विचारांमध्ये खूप तफावत आहे. आपण खूपच वेगळे आहोत एकमेकांपेक्षा. पण तुम्हाला आणि मला लग्न नाही करायचंय, मिहिर आणि मिहिकाला करायचंय ना. त्यासाठी आपण एकमेकांना आवडलंच पाहिजे. हे पण गरजेचं नाहीये. बरोबर बोलतेय ना मी? पण सागर मात्र तिच्याकडे बघतच नसतो. मुक्ता म्हणते, हॅलो, मी तुमच्याशी बोलतीये. हे बघा, माझी बहीण सुद्धा माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करते आणि आय गेस तुमचा भाऊही करत असेल. आपण त्या दोघांचं ऐकावं असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्हाला काही बोलायचंय की नाही? का तुम्ही फक्त बिझी असणार आहात मोबाईलमध्ये? का बिझी असल्याचं नाटक करणार आहात? तेव्हा सागर म्हणतो, हे बघा, मिहिरच्या भल्या बुऱ्याचा विचार मला करता येतो, म्हणूनच माझा त्यांच्या लग्नाला विरोध आहे. हे ऐकून मुक्ताला जरा धक्काच बसलाय. सागर म्हणतो, माझ्या भावाचं आयुष्य तुमच्या बहिणीशी लग्न करून उद्ध्वस्त नाही करायचंय मला. या गोष्टीची पुरेपूर काळजी घेईल हं मी. आता इकडे ही मिहिका भेटलीये मिहिरला. मिहिर तिथेच उभा असतो बिल्डिंगच्या खाली. मिहिका त्याच्या जवळ जाते. दोघांना एकमेकांशी काय बोलावं कळत नाही. शेवटी मिहिर पुढाकार घेतो आणि म्हणतो, काय होऊन बसलं ना मिहिका? मिहिका म्हणते, मला काय माहिती, तुझा दादूच तो सागर कोळी निघेल. मिहिर म्हणते, मलाही माहित नव्हतं ग. अगं कमाल आहे, ज्या ताई आणि दादूसवर आपण विश्वास ठेवतो ती एकमेकांचे तोंडही बघायला तयार नाहीयेत. आता मिहिका म्हणते, त्याला कारण आहेत. अरे तुझ्या घरचे. मिहिर म्हणतो, अगं तुझं घर माझं घर ही भांडणं नको करायलात आपण. मिहिका म्हणते, तुला दुसरं काही अपेक्षित आहे का? आता आपले घरचेच असेल तर भांडणच होणार ना आता. हो ना मिहिर, बोल ना आता काहीतरी, आपलं दुसरं काही होणारच नाही ना. मिहिर म्हणतो, अगं तुला वाईट वाटते हे कळते मला, पण आरडाओरडा करून काही मिळेल का? सागर म्हणतो, काय हो, निराश झाला का? याही वेळेला तुमच्या आईचे प्लॅन काही सक्सेसफुल झालं नाही? नाही, आमच्या घराण्यामध्ये मुलगी पाठवण्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाच नाही ना, म्हणून वाईट वाटत असेल तुम्हाला. सॉरी टू डिसअपॉइंट यू, पण मिहिका आणि मिहिरचं लग्न न होऊ द्यायचं एक मोठं कारण म्हणजे तुमच्या कुटुंबातली मिहिका म्हणून. तेव्हा मुक्ता म्हणते, इतकं हेट करता ना तुम्ही आमच्या कुटुंबाला? सागर म्हणतो, ऑफकोर्स, मिहिर जर दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडला असता ना मान्य केलं असतं मी, पण तुमची बहीण अजिबात नाही. सो जे आहे ते असं आहे. तुमच्या बहिणीला समजवा आणि दुसरं स्थळ शोधायला सुरू करा. आता मुक्ता म्हणते, आम्ही आमचं बघून घेऊ, आम्हाला काय करायचंय ते तुम्ही नका सांगू. थँक गॉड, माझी बहीण अशा घरात जात नाहीये ज्या घरात तुमच्यासारखी माणसं डिसिजन घेतात. आणि डोंट वरी, तिच्याकडे ऑप्शन आहे. तिला आरामात ऑप्शन मिळेल, दुसरं घर, चांगली माणसं देखील मिळतील. पण मला तिची काळजीच नाहीये. मला ना फक्त राहून फक्त सईची काळजी वाटते. तिला बिचारीला दुसरं ऑप्शन पण नाहीये ना. हे ऐकल्यानंतर पुन्हा एकदा सागरला मुक्ताचा राग यायला लागतो. आता मुक्ता म्हणते, तुम्ही प्रेम तर मानतच नाही. म्हणजे प्रेमाच्यासाठी येणाऱ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या तुम्हाला कळतच नाही. खरं तर मला तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावरच कळलं होतं. म्हणजे तुमचं फोनवर बोलणं ऐकलं ना मी, तेव्हाच लक्षात आलं होतं मला. पण असं वाटलं, एवढी निरागस पोर आहे, तिच्या सहवासात या माणसाच्या प्रेम काय ते लक्षात येईल. पण तुमच्याकडे तर तिला द्यायला वेळ सुद्धा नाहीये. सहवास तर खूप लांबची गोष्ट आहे. आई म्हणत होती मला, खरं तर जाऊ नकोस बोलायला, पण मीच विचार करायला हवा होता. मी अशा माणसाशी बोलतीये ज्याला प्रेम म्हणजे काय माहिती नाहीये. त्या ऑफकोर्स तुम्ही तुमच्या बायकोवरही प्रेम केलंच नसेल ना. सागरला तर खूप राग येतो आणि म्हणतो, जे शट अप. तुम्हाला कोणी हक्क दिला हो माझ्या मुलीबद्दल आणि बायकोबद्दल बोलायचा अधिकार?
तुम्हाला ना सतत समोरच्याला चुकीचं ठरवून द्यायची ना घाणेरडी सवय, मी कसा वाईट वागतो हेच वाटतं ना तुम्हाला, पण तुम्ही काय विचार करता ना या गोष्टीमुळे मला काही फरक पडत नाहीये. तुम्हाला बघितल्यापासून तर माझा बायकांवरचा राग आणखीनच वाढलाय. सो प्लीज सेन्सिटिव्ह वगैरे असल्याचं नाटक नका करू तुम्ही, आणि माझ्या फॅमिलीबद्दल आणि बायकोबद्दल बोलणं आधी तुम्ही बंद करा. आणि यापुढे माझ्या मुलीचा काळजीचं नाटक करून माझ्या घरात घुसण्याचं तर तुम्ही सोडूनच द्या. असे चांगलेच खडे बोल त्याने मुक्ताला सुनावले आणि राग तिथून निघून गेलाय. बिचारी मुक्ता काय बोलणार आता असं बोलल्यावर. सागर मुक्ताला बोलून निघून गेलाय. आता मुक्ता विचार करते, अरे देवा, हा किती माणूस घाणा आहे, मी काय करायला आले होते आणि काय होऊन बसलंय. इकडे हा मिहीर बिचारा ते मिहिकाला समजवत असतो, हे बघ माझ्या दादूसला मी असं नाही म्हणू शकत नाही ग, मी त्याचा शब्द कधी टाळला नाहीये. मिहिका म्हणते, हे बघ जस्ट शट अप, तुला जर नसेल माझ्याशी लग्न करायचं ना तर करू नको, पण पुढच्या वेळेला जेव्हा दादूस म्हणशील ना तेव्हा स्पष्ट त्याचं नाव घेऊन बोल, सागर कोळी. तुला माहीत नाही आहे त्याने किती लोकांची मनं दुखावली आहे. आता तो मिहीर रडायला लागतो आणि म्हणतो, अगं मिहिका, आणि तो तिथून लांब निघून जातोय या मिहिकापासनं काहीही न बोलता. वेल, हे असं का दाखवलं ते मला कळलंच नाही प्रेक्षकांनो. तो तिच्यापासनं लांब जात असतो का ते मला कळलं नाही, म्हणजे तो काहीच बोलला नाहीये. आता इकडे माधवीताई खूप चिडचिड करत असतात, त्या स्वतःशीच बोलत असतात, काय बोलावं या पोरीला, इथे खायच्या आवडीनिवडी जुळत नाहीये, कपड्याची चॉईस जुळत नाहीये आणि म्हणे लग्न करायचंय. नाही आता नाही कळणार. चाट आईस्क्रीम खाताना एकमेकांना घास भरवताना गुलू बोलताना नाही कळत काही, मग प्रत्यक्ष जीवनात जेव्हा घास घशाशी येतात ना मग कळेल या दोघांना. खरंच किती रिअलिस्टिक बोलताय ना माधवीताई. तर आता हे पुरू म्हणतात, काय झालं माधवीताई म्हणतात, पण या मुक्ताला काय गरज आहे हो जायची. अहो मिहिका आणि मिहीर दोघं एकमेकांशी लग्न राहून खरंच सुखी होणार आहेत का, पण आपल्या मुक्ताला कळतच नाही, माझं कोणी ऐकतच नाही ना. तेव्हा त्यांचे मिस्टर म्हणतात, अगं मी आहे ना तुझा परमनंट श्रोता. अगं माधवी, मुक्ता जे करतीये ना ते योग्य करतीये. हे बघ काय आहे ना, आपल्या बाजूने कोणीतरी पहिलं पाऊल उचलायला हवं होतं ना, पण मला तो मिहीर मुलगा खूप शांत वाटला ग माधवी. माधवीताई म्हणतात, त्याचा भाऊ तो शांत आहे का, तो किती उद्धट मुलगा आहे. त्या आगाऊ माणसाने काही उलटसुलट बोलू नये आपल्या मुक्ताला म्हणजे झालं. आता तिकडे इंद्राताई पण त्यांच्या नवऱ्याला सांगत असतात की मी काही कोणाला उलटसुलट बोललेली नाहीये, मी बरोबरच बोलले. आता ती विनी आपली, तिला सांगितलं ना मी सगळं व्यवस्थित. अहो म्हणजे सांगायचं म्हणजे कोणाशी कसं प्रेमाने वागायचं ते कळतं मला बरोबर. येणारी पोरगी माझी पण होणारी सूनच आहे ना, ती कशी पाहिजे हे मलाच ठरवायला पाहिजे ना. जसं सागर लकी तसं मिहीर. तेव्हा त्याचे मिस्टर म्हणतात, आतापासूनच तू सासूपणा करणार आहेस का त्याच्या होणाऱ्या बायकोवर. अगं तू पोरांवर कंट्रोल करायचं सोड ग इंद्रा. इंद्राताई म्हणतात, तुम्ही मलाच बोला, पोरांवर कंट्रोल करायला कुठे ऐकताय ते. मी सागरला सांगितलं होतं नको जाऊ त्या मुक्ताशी बोलायला, कशाला जायला पाहिजे होतं, पण आता काय बोलताय दोघं कोणास ठाऊक. आता इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी छान दाखवलाय हा प्रसंग. या सागरची गाडी टो करून घेऊन गेलेत, कारण त्याने नो पार्किंगमध्ये पार्क केलेली असते गाडी. तो कॅफेच्या बाहेर आलाय तेव्हा ते हे सगळं बघतो आणि डोक्याला हात मारून घेतो. पण आता तो त्याच्या भावाला कॉल करतो, लकी माझी गाडी घेऊन गेले तिथे, तू ना तुझी गाडी घेऊन ये पटकन मला घ्यायला. तर आता बाहेर येते मुक्ता कॅफेच्या आणि सागरला बघते आणि तिच्या लक्षात येतं की त्याची गाडी टो केलेली आहे. म्हणजे ती खाली बघते त्याच्या पायाच्या, ते लिहिलेलं असतं ना सर्कलमध्ये. पण मुक्ता सागरला अवॉइड करून तिथून निघून जाते. सागर तिच्याकडे बघतच असतो. वेळ असते खूप रात्रीची. आता मुक्ता थोडीशी पुढे जात नाही की काही लोक सामसूम असते रस्त्यावर म्हणून तिच्या मागे लागतायत काही वाईट लोक. मुक्ता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळत सुटतीये, पण ते लोक काही मुक्ताचा पिच्छा सोडे ना. मुक्ता इकडनं तिकडे तिकडून इकडे अशी पळताना बऱ्याच वेळ दाखवली आहे आणि मग ती एका ठिकाणी लपते आणि पुन्हा माघारी जिथून ती आली आहे त्याच रस्त्याने जाते आणि चालता चालता अचानक ती पडणार असते आणि पडताना एकदम सागर तिला मागणं धरतो. हे दृश्य त्यांनी खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो, बघण्यासारखं आहे. आणि ह्या वेळेला मुक्ताची ओढणी खाली पडलेली असते. सागर मुक्ताचा हात धरतो तेव्हा सागर आणि मुक्ता एकमेकांकडे खूप वेळ बघताय असं त्यांनी दाखवलंय. मग मुक्ताला सागर थांबा असं खुणवतो आणि तिची ओढणी तो उचलणार असतो. तेवढ्यात मागणं काही गुंड येतात. मुक्ता सागरकडे बघायलाच लागते, म्हणजे सागरची चांगली बाजू असू शकते या गोष्टीचा तिचा कदाचित विश्वास नसेल बसला, पण आहे. तर सागर त्या गुंडांशी फाईट करतो आणि मुक्ताचा जीव वाचवतो. जीव वाचवण्यापेक्षा मुक्ताची अब्रू वाचवली त्याने असं म्हणायला हरकत नाहीये. मुक्ता हे बघून आश्चर्यचकित होते आणि मग ते गुंड गेल्यानंतर सागर मुक्ताला तिची ओढणी तिच्या हातात देतो आणि मग मुक्ता त्याला थँक्स म्हणते. खरंच थँक्यू सो
अगोदर तर मुक्ताने स्वामी समर्थांचे आभार मानले की ह्या क्षणाला सागर तिथे आला आणि तिचा जीव वाचला. प्रेक्षकांनो, आता खूप सुरेख दाखवले त्यांनी. आता हे सगळं ना त्यांनी असं गाण्यामध्ये वगैरे म्युझिकल प्ले केलं आहे, जे जसं ते नेहमी टायटल सॉन्ग प्ले करत असतात ना, अगदी तसं. तर त्याने मुक्ताला ओढणी दिली आहे. मुक्ता म्हणत असते थँक्यू सो मच आणि जेन्युइनली थँक्यू सो मच. सागर फक्त मानेनेच होकार दर्शवतो. आता पुढे पुढे चालतीये मुक्ता आणि सागर तिला सोबत व्हावी म्हणून तिच्या मागे मागे चालतोय. खूप सुरेख दाखवले प्रेक्षकांनो त्यांनी. बघण्यासारखं आहे आज. नक्की टीव्हीवर बघा आणि माझ्या आवाजातला रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा हं. आणि रोज ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि पुढे आपण बघतोय रस्त्याने चालत असताना अचानक पाऊस आलाय आणि मुक्ता भिजत असते आणि सागर त्याचा कोट मुक्ताला देतोय म्हणजे बाजूला ठेवतोय आणि मग लांबूनच तिच्याकडे बघतोय. या दोघांना एकमेकांची चांगली बाजू दिसायला लागली आहे. ही गोष्ट खूप छान दाखवत आहेत ते. तर आता बघूयात या दोघांमध्ये हळूहळू मैत्री कशी होते आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं होतंय. छान आहे प्रेक्षकांनो मालिका. तुम्हाला आवडते का? मला तर आवडली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.